मित्रांनो नमस्कार. आकार DG9च्या या विशेष पॉडकास्टमध्ये आपण चर्चा करत होतो मराठवाडा मुक्तीसंग्रामाबद्दल. माझ्यासोबत आहेत डॉक्टर हर्षवर्धन आर्य आणि त्यांच्याशी गप्पा मारताना मागच्या भागात तुम्ही ऐकलत की इतिहास समजून घेणं, इतिहास जाणून घेणं किती महत्त्वाचं आहे. त्याच अनुषंगाने आता आपण थोडंसं या मुक्तीसंग्रामाबद्दल डिटेलमध्ये जाणून घेऊया. मला हे मुद्दाम या पॉडकास्टच्या माध्यमातून आजच्या पिढीसमोर मांडायचं आहे म्हणा, किंवा माझ्यासारख्या 50शीतल्या ती जी एक पिढी आहे जी 1970, 75, 74च्या दरम्यान जन्माला आली, 50शीत जरी असले तरी या मंडळींना भारताच्या इतिहासाबद्दल तितकंसं ज्ञान नाही आहे. ते नेमकं काय घडून गेलं आहे तर ते आता ह्या उतारवयात का होईना त्यांच्या कुठेतरी कानी कपाळी ओरडून सांगणं गरजेचं आहे. कारण एक प्रकारे तो हिंदू समाज जो सातत्याने निद्रिस्त आहे म्हटला जातो, तो निद्रिस्त यासाठी आहे की त्याला आपला इतिहास पूर्णपणे माहीत नाही. आणि हा इतिहास जेव्हा त्याच्या कानी कपाळी कोणी ओरडून सांगेल आणि कुठेतरी त्याच्या कर्णोपकरणी होईल, त्यानंतरच त्याला ही जी जाग आपण ज्याला म्हणतो जाग कधी येणार, ती जाग येण्याची शक्यता आहे. तुमचा फारसा वेळ घेत नाही आणि थेट आपण डॉक्टर हर्षवर्धन आर्य यांच्याकडे वळूयात. डॉक्टर, मला आता सविस्तर म्हणजे या सगळ्या मुक्तीसंग्रामाबद्दल जाणून घ्यायचं आहे. मुळात हा निजाम कसा आला, कुठून आला, तो त्याची जी काही मानसिकता होती, तो कसा विकृत होता, हे सगळं एस्टॅब्लिश झालेलं आहे. म्हणजे त्याची व्यक्तिरेखा एस्टॅब्लिश झालेली आहे. त्याला दार उल हरब ते दार उल इस्लाम हे जे काही त्याचं ते मेंटॅलिटी होती, त्याच्या मागचं अलीगड युनिव्हर्सिटीचं त्याचं जे काही ज्ञानार्जन होतं तेही आपण समजून घेतलं. याची जडणघडण कशी झाली हेही आपल्याला समजलेलं आहे. हा मूलतः कसा होता, म्हणजे अगदी त्याच्या बापालाही त्याला नजरकैदेत ठेवावं लागलं, याचा अर्थ त्याने बाळाचे पाय पाळण्यात पाहिले होते. हे सगळं आपण जेव्हा समजून घेतो आणि त्यानंतर त्याच्या शासनकाळामध्ये त्याने ज्या पद्धतीनं तो तिकडे तुर्कस्तानातला खलिफा, त्याचं राज्य इथे भारतावर या हिंदुस्थानावर अंमल करावं आणि मग त्यातून त्याला एक त्याचं स्वतःचं इस्लामी राष्ट्र निर्माण व्हावं असं वाटत होतं. या सगळ्या पार्श्वभूमीवर त्याने त्याच्या ज्या संस्थानातल्या, म्हणजे आता त्या संस्थानात आपला महाराष्ट्राचाही बराच भाग होता, म्हणजे मराठवाडा आपण ज्याला म्हणतो, तो सगळा भाग तेलंगणा, कर्नाटक, जो दाक्षिणात्य भाग आहे, या सगळ्या भूभागावर याचं जे राज्य होतं, शासन होतं, तिथल्या हिंदूंवर त्याने अनन्वित अत्याचार केलेले. बरोबर. हे सगळे अत्याचार कसे कसे होत होते त्यात मी सुरुवातीला असं म्हणालो की असफिया, इतिहाद, रजाकार ही एक फार मोठी रजाकार हा अंतिम टप्पा आहे. हा, या सगळ्या गोष्टींबद्दल जाणून घ्यायचंय मला. ठीक आहे. आता मी तुम्हाला निजामाची एक कविता ऐकवतो. बंद नाकूस हुआ सुनके नदाए तकबीर, बंद नाकूस हुआ सुनके नदाए तकबीर, जल जला आ ही गया सिलसिलाए जुन्नार पे भी. आर्य समाजानं महर्षी दयानंद सरस्वतींनी प्रत्येकाला यज्ञोपवीत घालण्याचं वेदात अधिकार आहे. आणि हे प्रत्येक आर्य समाजी माणसाला, प्रत्येक जातीतल्या माणसाला संस्थानामध्ये आर्य समाजानं दिलं. 3 धाग्याचं असतं. आपल्याकडं काही लोक 6 धाग्याचं घालतात. ते असं म्हणतात की स्त्रियांना घालण्याचा अधिकार नाही. पण वेदांच्या आधारावर ऋषी दयानंदांनी सिद्ध केलं की महिला पण यज्ञोपवीत घालू शकतात, पुरुष पण घालू शकतात. निजामानं आर्य समाजाची ही वाढती लोकसंख्यानं प्रत्येक गळ्यात जे यज्ञोपवीत होतं जानव्या, ह्याला कटाक्ष करून सांगितलं बंद नाकूस हुआ सुनके नदाए तकबीर. म्हणजे मुसलमानांच्या अल्लाहू अकबरच्या जयघोषाने हिंदूंचं हृदय धडधडू लागलं. आणि ते अशा प्रकारे धडधडू लागलं की त्यांच्या गळ्यात हे जे यज्ञोपवीत आहे ते सुद्धा थरथर कापू लागलं होतं. ते नाराय तकबीर अल्लाहू अकबर, त्याबद्दल बोलतो. आणि मग काय झालं की आर्य समाजानं मग याच्यावर उत्तर दिलं. 3 धागे थे फकत सूत के कच्चे लेकिन, 3 धागे थे फकत सूत के कच्चे लेकिन, बाजी जुन्नार नेली हैदरी तलवार पे भी, बाजी जुन्नार नेली हैदरी तलवार पे भी. निजामानं स्वतःचा इस्लामिक प्रोपगंडा करण्यासाठी काही समाचारपत्र त्यावेळेला तयार केलेली होती, ज्याच्यामध्ये रहबरे दक्कन, सुबह दक्कन, सहिफा आणि अल आझम हे निजामाची चाटुकार वर्तमानपत्र होती. निजामाचा इस्लामीकरणाचा जो प्रोपगंडा होता हे न्यूजपेपर संस्थानात अंमल करायचे. निजामानं एक फरमान काढलं होतं की हैदराबाद राज्यामध्ये कुठलंही बाहेरचं न्यूजपेपर येणार नाही.
त्याने स्वतःची आपली न्यूजपेपर काढली. आज जसं भारत सरकारची PTI न्यूज एजन्सी आहे, त्या प्रकारे निजामाची दक्कन न्यूज सर्व्हिस ही स्वतःची न्यूज एजन्सी होती आणि तो त्या माध्यमातून आपला प्रोपोगंडा हा इम्प्लिमेंट करायचा. आणि जसं मी सांगितलं की उर्दू शाळा होत्या आणि प्रत्येक हिंदू लेकरांना त्याच्यामध्ये एक प्रार्थना करावी लागत होती. ती प्रार्थना बघा, ता अब्द खालके आलम, ता अब्द खालके आलम यह रियासत रखे, तुझको उस्मान बसत अजलाल सलाबत रखे. म्हणजे हिंदू धर्मीय मुलांना शाळेमध्ये निजामाचं आणि असफजाही राज्याला दीर्घ लाभावं म्हणून प्रार्थना करावी लागत होती. याशिवाय मुसलमान लोक संपूर्ण संस्थानामध्ये एक गीत गात फिरायचे. ते होतं, सुराग आखिर को मिल ही जाएगा, यारानी राफता का, गनीमत है जो अब तक है बाकी, निशा कारवा बाकी, सलातीन सलब सब हो गए, नजरे अजल उस्मान, मुसलमानों का तेरी सल्तनत से है निशा बाकी. म्हणजे पुराणे शासक जे जुन्या काळातले होऊन गेले ते गेले, मिट्टीमध्ये गेले, पण आता मुसलमानांचं जे अस्तित्व आहे हे उस्मान तुझ्यामुळं आहे, हे गाणे म्हणत संस्थानात फिरायचे. आता तुम्ही कल्पना करा की 85% हिंदू प्रजा आहे, यांना अलीगडहून माणसं मागवली आणि जे अलीगडहून शिकलेले लोक होते ते सगळे संस्थानात मोठ्या मोठ्या पदांवर जॉईन झाले. 85% हिंदू लोक काही नालायक होते असं नाही, किंवा निजाम हा येण्याच्या पूर्वी ते काही उच्च पदावर नव्हते असंही नाही आहे, पण जाणीवपूर्वक सरकारी नोकऱ्यामध्ये मुसलमानांची भरती केली गेली आणि तीही खास करून अलीगडची भरती केली गेली. हिंदूंना नोकऱ्यात कुठलीही जागा नव्हती. शिक्षणात उर्दू, हायकोर्टात त्यांचंच राज्य, तुम्हाला सर्व काही गोष्टी उर्दूमधूनच शिकायचे तर अंजुमन इस्लामच्या शाळेत शिकायचं, पुस्तकं वाचायची तर ती इस्लामी आक्रमकांचा इतिहास वाचायचं, बाहेरचे न्यूजपेपर कुठलेही येणार नाहीत, निजाम जो काही प्रोपगंडा लागू करेल ते करेल. याच्यासाठी त्यानं आणखीन एक विभाग बनवला, त्याला महकमा अमुरे मजहबी विभाग म्हणतात. ह्याचा अर्थ आहे धर्म विभाग. हा धर्म विभाग कशासाठी बनवला गेला? तबलीगसाठी. त्याला धर्मांतरित करायचे आणि 85% लोकांना करायचे, मग त्याच्यासाठी धर्म विभाग आणला. हा धर्म विभाग काय करायचा? तुमचं जुनं 500 वर्षापूर्वीचं मंदिर आहे, तुम्हाला त्याची डागडुजी करायची असेल किंवा एखादी काही त्याच्यामध्ये वाढघट करायची असेल तर तुम्हाला त्या विभागाची परवानगी घ्यावी लागेल. तुम्हाला नवीन मंदिर बांधायचं आहे तर महकमाची परवानगी लागेल. तुम्हाला गल्लीत सप्ताहाचा कार्यक्रम घ्यायचा आहे, महकमाची परवानगी लागेल. मंदिरावर झेंडा बसवायचा आहे, महकमाची परवानगी लागेल. गणपती उत्सव, दसरा मिरवणुका काढायचे आहेत, महकमाची परवानगी लागेल. म्हणजे जाचक बंधनं लादण्यासाठी धर्म विभाग काढला आणि त्याचे धर्म विभागाचे काही आदेश आहेत आणि त्या आदेशामधून आपण समजू शकतो की त्यानं कशा कशा प्रकारे बंधनं घातली आहे. ते मी एक वाचून दाखवतो. महकमा अमुरे मजहबीचा आदेश आहे 12 अवन निशान 654 नंबर फसली. काफिरों का क्या नतीजा होगा सुस्पष्ट होगा, खुदा के फजल से हम मोमिन हैं, जिंदा रहते हम गाजी आहे. बहुतेक आजकालच्या लोकांच्या बिल्डिंगवर राहायच्या घरी गाजी निवास लिहिलेला असते. तर गाजी म्हणजे जिहादला, तबलीगला कन्वर्ट करणारा. और मरने पे हम शहीद होते हैं. मग तो धर्म विभाग अशा प्रकारची फिलॉसॉफी संस्थानामध्ये हे करायचा. आणि आर्य समाज हिंदुस्तान की तमाम कौमों को मिलाकर एक करना चाहता है, उसे जिहाद से, रक्तपात से रोकना होगा. मी सांगितलं की स्वामी दयानंदांनी वेदांच्या आधारावर सिद्ध केले की जात ही मनुष्य निर्मित आहे आणि संस्थानामध्ये असं झालं की सत्य सनातन हिंदू धर्माचं स्वरूप, आर्य समाज हा काही वेगळा धर्म नाही आहे. महर्षींनी सांगितलं की मी हिंदू धर्माला शुद्ध स्वरूपात मानतोय आणि याच्यातल्या प्रक्षिप्तता सगळ्या धर्माच्या आधारावर घालून देतोय. आणि महर्षींनी आपल्या आयुष्यात हजारो शास्त्रार्थ केले, त्यांना कोणी पराजित करू शकलं नाही आणि आपल्या धर्मग्रंथाच्या आधारावर त्यांनी सिद्ध करून दाखवलं. हा तो सत्यार्थ प्रकाश आहे. याच्यामध्ये मी असं म्हणेन की बाणभट्टानं त्याच्या हर्षचरित्रात एक सुंदर वाक्य सांगितलेलं आहे. देशाटनम पंडित मित्रताच वारांगणा राजसभा प्रवेश अनेक शास्त्राने विलोकितानी चातुर्य मुलानी भवंती पंच. माणसाला जर प्रज्ञावान बनायचे तर अनेक शास्त्रांचा अभ्यास केला पाहिजे. शेवटच्या बिंदूवर फक्त बोलते. मग याच्यामध्ये काय नवीन आहे? याच्यामध्ये इस्लामची समीक्षा आहे, ख्रिश्चनांची आहे, जैनांची आहे, बौद्धांची आहे, चारवाकाची आहे, नानक दादू सगळ्या पंथाच्या समीक्षा आहेत. महर्षी दयानंदांनी याच्यामध्ये लिहिलं की मी जे सत्य आहे तेच मानतो विथ रेफरन्स. म्हणजे कुराणाची पहिली ओळ काय म्हणते, त्याचा अर्थ काय, सगळं त्याच्यामध्ये लिहिलं. आतापर्यंत याच्यावर अनेक केसेस आल्या, त्या सगळ्या निरस्तर करण्यात आल्या आणि या अमर ग्रंथावर कुठलीच बंदी नाही आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर सांगतात
हिंदू जातीच्या थंडशा रोमारोमात उष्ण रक्ताचा संचार करणारा सत्यार्थ प्रकाश हा ग्रंथ अमर हो अशी माझी कामना आहे. कारण याच्या विद्यमानतेत कुणी विधर्मी आपल्या पंथाची शेकी मारू शकणार नाही. मग त्यावेळेला काय झालं, सत्यार्थ प्रकाशच्या माध्यमातून बहुजन समाजातील सगळ्या लोकांना यज्ञोपवीत घालायला मिळालं, वेद ऐकायला मिळाले, हवन करायला मिळायला लागलं, स्त्रियांच्या शिक्षणाचं सगळं सांगितलं, या रूढीवादींना सगळं बाजूला केलं, शास्त्रार्थ झाले आणि धर्मग्रंथाच्या आधारावर लोकांमध्ये अभूतपूर्व जागृती निर्माण झाली. त्याच्यामुळे बहुसंख्य लोक आपली जातपात विसरून सत्य सनातन वैदिक धर्माच्या मागं उभा टाकले. परिणाम असा झाला की या सत्यार्थ प्रकाशमध्ये जी इस्लामची समीक्षा आहे आणि निजामाचे जे मुल्ला मौलवी संस्थानात आमच्या धर्मग्रंथाची तुलना करायची, आज जसं जाकीर नाईक करतो टीव्हीवर, त्याच्या पीटीवर उगाच संस्कृत श्लोक दाखवतो आणि लोकांना वेड्यात काढतो. संस्कृतचा त्याला अ ब क सुद्धा येत नाही. संस्कृत शब्दांना निरक्त निघंटूच्या आधारावर, संस्कृत व्याकरणाच्या आधारावर महर्षी दयानंदांनी पूर्ण शुद्ध करून सगळ्या लोकांना ते वेदांचे अर्थ सांगितले. परिणाम असा झाला की आज जे बी त्याचं इंटरप्रिटेशन करतायत तेच लोक त्या काळात त्यांचे मुल्ला मौलवी आमच्या धर्मग्रंथांशी तुलना करायची. आणि एक प्रकरण त्यावेळेला हैदराबादमध्ये घडलंच, त्याला सिद्दीकी दीनदार प्रकरण असं म्हणतात. सिद्दीकी दीनदार हा काय करायचा की स्वतःला चन्न बसवेश्वरांचा अवतार सांगायचा. 12व्या शतकामध्ये संत ज्ञानेश्वर आणि महात्मा बसवेश्वर यांनी एक अभूतपूर्व क्रांती 12व्या शतकामध्ये केली. आणि महात्मा बसवेश्वर त्यावेळेला ब्राह्मण कुटुंबात जन्माला आले. 12व्या शतकात स्वतः आंतरजातीय विवाह केला आणि अनुभव मंडपाच्या माध्यमातून हजारो लोकांचे आंतरजातीय विवाह लावले. 12वं शतक सांगतोय मी. आणि कुणाची जातपात न बघता त्यांनी सगळ्यांना आपल्या पंथाची दीक्षा दिली. मग यानं नेमकं हे हेरलं की हैदराबादमध्ये महात्मा बसवेश्वरांचे फॉलोअर्स जास्त आहेत. मग या हे लोकांना कन्वर्ट करण्यासाठी स्वतःला त्यानं चन्न बसवेश्वराचा अवतार म्हणून प्रस्तुत केलं लोकांपुढं. हा हिंदू लोकांपुढं दिवसा हिंदू चन्न बसवेश्वरांच्या अवतारात जायचा आणि रात्री मुस्लिमांच्या मीटिंगमध्ये मुसलमान पोशाखात जायचा. यानं एक सरवरे आलम नावाचं पुस्तक लिहिलेलं आहे. ते पुस्तक पण हैदराबादच्या आपल्या आर्काइव्हमधून आपल्याला उपलब्ध होतं. ह्याच्यामध्ये राम आणि कृष्णांच्या चरित्रावर एक आपत्तीजनक त्यानं लिखाण केलं होतं. मग हैदराबादमध्ये असं झालं की हे न्यूजपेपरच्या माध्यमातून, मुल्ला मौलवींच्या माध्यमातून हिंदू धर्मावर तबलीगसाठी भरपूर प्रयत्न सुरू झाले. इवन शाळेमधून मुलांना गोमांस खाऊ घालण्यात आलं. दलित समाज हे एक सॉफ्ट टार्गेट होतं. मी तुम्हाला 1920ची चर्चा करतो या घटनेची. तर तुम्ही विचार करा की 1920मध्ये अनेक लोकांपुढे पोट पाण्याचा प्रश्न असताना शिक्षणाचं प्रमाण काय असेल. आणि जेही लेकरं ते शिक्षणासाठी पाठवायचे, मग त्या लेकरांना त्या शाळेमध्ये गोमांस देण्यात येऊ लागलं. शिकवणारे शिक्षक मुसलमान होते. आणि कन्व्हर्जन जेलमध्ये निजामाचा हॅपी बर्थडे आला की प्रत्येक अधिकाऱ्याला रिपोर्ट द्यावी लागत होती की किती कन्व्हर्जन झालं जेलमध्ये. मग जेलमध्ये त्याला अशा यातना द्यायच्या की त्याने इस्लाम कबूल केला पाहिजे, तू मर नाही तर इस्लाम कबूल कर. मग अशा प्रताडणा व्हायच्या. आणि निजामी राज्यातले आमच्याकडे सगळे सर्क्युलर आहेत. प्रत्येक अधिकारी प्रत्येक गावामधून साप्ताहिक तबलीगची रिपोर्ट पाठवत होता की या आठवड्यामध्ये किती कन्व्हर्जन झालेलं आहे. याच्यावरून तुम्ही शासकाचं धोरण बघा. आणि मग महकमाच्या माध्यमातून हिंदूंवर निर्बंध. तुम्हाला व्यायामशाळा काढता येणार नाहीत, तुम्हाला शाळा उघडता येणार नाही, तुम्हाला दसऱ्याचा जुलूस काढता येणार नाही. वरकम्मा देवीचा उत्सव हैदराबादमध्ये साजरा केला जातो, त्याला तुम्ही बँड वाजवू शकत नाहीत विनाकारण. मशिदीसमोरून वाजवायचं नाही, हे करायचं नाही, ह्या गल्लीमधून मिरवणूक न्यायची नाही. हा जो इस्लामी फोबिया तयार केला गेला, कशामुळे तयार केला गेला की काही ना काही करून तुमच्यावर रिस्ट्रिक्शन घालायचे. तुम्ही तुमच्या उपदेशकांना, प्रवचकांना आणू शकत नाहीत. आर्य समाजाने हैदराबादमध्ये काय केलं, लोकांमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी अनेक उपदेशक गेले आणि धर्माचं शुद्ध स्वरूप सांगण्यासाठी शेकडो व्याख्यानं झाली. परिणाम काय झाला की ज्या वेळेला उच्च कुटुंबातल्या स्त्रिया बाहेर पडून समाजकार्यात येऊ लागल्या 1892-93ला, त्यावेळेला लोकांना जाणीव झाली की हे सगळ्या आपल्यातल्या कुरीती वेगळ्या आहेत. शेकडो लोक उभा टाकले. मग हा अभूतपूर्व जो बदल झाला, त्या आधारावर लोकांमध्ये जागृती आली आणि लोक आपल्या धर्माकडे अभिमानाच्या दृष्टीने पाहू लागले. आणि निजाम आल्यानंतर जेव्हा त्यानं हे रिस्ट्रिक्शन लावायला सुरुवात केली, त्याची प्रतिक्रिया हळूहळू थोडं उमटू लागली. मग लोकांमध्ये धैर्य कोणी दिलं? 1923ला हिंदू महासभा आली आणि 1880ला हैदराबादमध्ये आर्य समाज आला होता. 1892ला सुलतान बाजारमध्ये आला आणि 1925 सालापर्यंत जवळपास आपण पाहतो की 150हून अधिक आर्य समाज संस्थानामध्ये स्थापन झाले होते. मग या सिद्दीकी दीनदारनं त्याचे काही आदेश आहेत, मी तुम्हाला त्याचे काही स्पीच आहेत, मी तुम्हाला या ठिकाणी त्याचं वाचून दाखवीन. त्याच्यामध्ये तो काय म्हणतो बघा. 24/12/1931 त्याचं व्याख्यान आहे, मूळ व्याख्यान आहे आपल्याकडं, त्याचं शॉर्ट सांगतो.
ए मुसलमानों, अल्लाह के नाम पे युद्ध करो. हे मुसलमानांनो, अल्लाहच्या नावावर तुम्ही युद्ध करा. जो तुम्हारे विरोधी हो और तुम्हारे मजहब की निंदा करे ऐसे काफिरों का कत्ल कर दो. 24/12/1931. त्यानं शेकडो मुसलमानांना पेटून उठवलं की मुसलमान मुल्ला मौलवी तुमच्या धर्मावर किती टीका करतील, तुम्ही मनका नसल्यासारखं गप्प पडून राहा, कन्वर्ट व्हा, नाही तर काहीच करू नका. पण तुम्ही काही बोलू शकत नव्हतं. 25/12/31. दुनिया में जितने भी काफिर है सब मुसलमानों के दुश्मन है. जब तक मुसलमान न बन जाए तब तक वे हरगिज हमारे मित्र नहीं बन सकते. 26/12/31. कुरान में 500 आयतें हैं जो काफिरों पर विजय प्राप्त करने, काबू पाने और कत्ल करने का वर्णन करती है. तुम उनसे क्यों डरते हो. आता अशी व्याख्यानं जर निजामाच्या फूसवरून, फंडिंगवरून उपदेशक त्याचे जे प्रमोटर्स देऊ लागले, त्या राज्यातल्या प्रजेची काय परिस्थिती असेल. तर हे झालं बौद्धिक सगळं, ज्या एका इंटेलेक्च्युअल लेवलवर ते सगळं सुरू होतं. बरोबर आहे. प्रत्यक्षात खूप अनन्वित अत्याचार या निजामाच्या सैनिकांनी, शिपायांनी आणि रजाकारांनी केले. आता ह्या सगळ्या गोष्टींवरती काही सिनेमा आलेत, काही सिरीज निघाल्या होत्या, काही नाही. मी तर म्हणेन की सिनेमामध्ये तर फार थोडं दाखवलं गेले. त्यांच्या काय मजबुरी असतील मला माहित नाही, पण सिनेमापेक्षा हा जो प्रत्यक्षात सिनेमा सुरू झाला तो 1911 पासून झाला. रजाकार हा चित्रपट आहे तो, बरोबर आहे, त्यानं दाखवलं रजाकारचा, बरोबर आहे. पण 1900 म्हणजे इतिहाद म्हणलात, ती इतिहाद आली 1928ला आणि इतिहादचीच रजाकार एक ब्रँच आहे, ती आली नंतर, म्हणजे कासिम रिजवी ज्या वेळेला येतो 40च्या नंतर. पण तोपर्यंत काय झालं, तुम्ही ज्या वेळेला म्हणलात की या दरम्यान एक घटना घडली की या निजामाला खलिफा होण्याचे स्वप्न पडू लागले आणि मग त्यानं काय केलं की तो स्वतःला सानी औरंगजेब समजायचा, म्हणजे त्याची प्रतिकृती, आपल्या लेकरांची नावं औरंगजेबाप्रमाणे ठेवली, सगळं काही त्यानं औरंगजेबाप्रमाणे केलं आणि आपल्या मुलाचा विवाह त्या निलोफर नावाच्या खलिफाच्या मुलीशी करून टाकला. आता बघा, भारतामध्ये महात्मा गांधींनी विनाकारण खिलाफत आंदोलन उभं केलं. त्या देशालाच खलिफा नको आहे, तिथं कमाल पाशा सत्तेमध्ये आला आणि तो खलिफा देश सोडून पळून गेला. ज्या देशातल्या लोकाला खलिफा नको आहे त्याच्यासाठी भारतात आंदोलन सुरू झालं आणि ह्याचा इम्पॅक्ट हैदराबादवर असा झाला, मुसलमानांच्या मनामध्ये एक गोष्ट तयार झाली की आम्ही तर शासक आहोत, आम्ही कोण आहोत, आम्ही शासक आहोत, आणि हिंदू कोण आहेत, शासित आहेत. परिणाम काय झाला, स्वराज्याची जी मागणी, ज्याच्यासाठी आंदोलन आपलं चालू होतं, ती मागणी राहिली मागं आणि हे खिलाफतचा प्रश्न आला पुढं. महात्मा गांधी त्यावेळेला हिंदू लोकांकडून गीत म्हणून घ्यायचे, कहती है अम्मा शौकत की जान दो बेटा खिलाफत में. मोहम्मद अली आणि शौकत अली या दोन अली बंधूंना महात्मा गांधी मेरी दो भुजाएं म्हणत होते. मग कहती है अम्मा शौकत की जान दो बेटा खिलाफत में, हिंदू कशाला जान देईल खिलाफत में, त्याचा काय संबंध होता. हजारो लोकांना विनाकारण खिलाफतमध्ये ओढलं गेलं आणि त्याची परिणिती आपण मालाबारमध्ये पाहतो. एक भयानक हे झालं. आणि इतिहादनं काय केलं, ही जी खिलाफत आली याच्यानंतर इतिहाद आली, इतिहादनं अनल मलिकचा नारा बुलंद केला. अनल मलिक म्हणजे तुम्ही मुसलमान शासक आहेत. हा नवाब बहादूर यार जंग आज ज्याप्रमाणे भडकाऊ भाषण ओवेसी वगैरे देतात, बरोबर आहे, त्याच प्रकारचं नवाब बहादूर यार जंग ही त्याचंच एडिशन आहे डायरेक्ट. आणि तोही असे भडकाऊ भाषण द्यायचा, देशविरोधात, समाजविरोधात, कट्टरतावाद सगळ्याला समर्थन करायचा. मग त्यानं सांगितलं की निजाम काय आहे, हा मुसलमानी शासनाचं एक प्रतीक आहे आणि तुम्ही मुसलमान सगळे शासक आहेत. अशा पद्धतीनं अनल मलिकचा नवाब बहादूर यार जंगनं नारा बुलंद केला. अनल मलिकमुळं काय झालं, मी जसं म्हणलं की मुसलमान लोक सगळे गाणं म्हणत फिरायला लागले, सलातील सलब सब हो गए नजरे आजल उस्मान, मुसलमानों का तेरी सल्तनत से ही निशा बाकी. सगळ्या गल्लोगल्ली त्यांच्या खाकसार फिरायला लागले आणि लोकांच्या डोक्यात तबलीगचं भूत बसलं. 1928चा काळ आहे आणि या काळामध्ये ही भावना एवढ्या मोठ्या प्रमाणात प्रज्वलित करण्यात आली की हिंदू लोकांवर अत्याचार सुरू झाले. तुम्ही जसं म्हणलं की ग्राउंड लेवलचे इम्पॅक्ट्स काय काय होते, त्याच्यामध्ये बंधनं आली, मग लोकांनी संघर्षाची सुरुवात पडली. या संघर्षाची पहिली ठिणगी पडते हुतात्मा वेद प्रकाशच्या बलिदानात. मी जसं तुम्हाला सांगितलं की इत्तेहादुल मुसलमीन, सिद्दीकी दिनदार आणि निजाम आणि इंटेलेक्च्युअल हे सगळं काम सुरू असताना हैदराबादमध्ये एक नररत्न आम्हाला 1929 मध्ये मिळालं आणि ते होतं पंडित नरेंद्र.
हैदराबाद लोहपुरुष म्हणून त्यांना ओळखतात. मला माहीत नाही आजच्या किती पिढीतल्या लोकांना पंडित नरेंद्र माहीत आहेत. खरं तर पंडित नरेंद्रजी सारख्या माणसाला भारतरत्न आणि पंडित नरेंद्रजी सारख्या माणसाच्या नावानं एक विद्यापीठ असायला पाहिजे, तर ते झालं नाही. ज्या लोकांच्या नावावर विद्यापीठ आहेत त्यांनी सुद्धा आपल्या ग्रंथात मान्य केले की पंडित नरेंद्रजीपासून आम्ही या गोष्टी शिकलो. हैदराबादची आवाज. मग काय झालं, तबलीगचं उत्तर तुम्ही कसं देणार? शुद्धी. आर्य समाज आज पण शुद्धी करते. भारतीय हिंदू शुद्धी सभेच्या माध्यमातून आज भारतामध्ये कुणालाही स्वधर्मात जर परत यायचं असेल तर निःशुल्क शुद्धी केली जाते. तलवारीच्या जोरावर नाही आहे. तुम्हाला यायचं आहे ना, आज आपण बऱ्याचशा घटना बघतो की कुणाला ते हलाला नाही आवडलं, कुणाला नाही आवडलं, मग ते काय करायलेत, ते जाळपोळ करायलेत, मग त्यांच्या धर्मापासून ते कंटाळलेले आहेत, मग ते वापसी करतायत. त्याला घर वापसी म्हणतात, त्याला शुद्धी म्हणतो. मग या नवाब बहादूर यार जंगनं गावाच्या गावं बिर्याणी करून कन्वर्ट करायला सुरू केलं. त्याच्या मागं पंडित नरेंद्रजी चालायचे आणि त्यांचं सॉफ्ट टार्गेट होतं दलित समाज, अशिक्षित होता त्यावेळेला. मग काय करायचे, पंडित नरेंद्रजी यज्ञ करायचे, त्यांच्याकडून स्वाहा म्हणून आहुती टाकून घ्यायचे आणि त्यांना सांगायचे की आता तुम्ही मुसलमानांपासून परत हिंदू झालात, तुम्ही तुमचे जुनी नावं धारण करा आणि तुम्ही आता परत हिंदू झाल्यामुळे तुम्हाला बाकी काही करायची गरज नाही. तो गावं पुढं कन्वर्ट करत चालला की त्याच्या मागं पंडित नरेंद्रजी चालले. हे नररत्न आम्हाला त्या वयात मिळालं. दुसरं नररत्न न्यायमूर्ती केशवराव कोरटकर. हैदराबाद राज्यामध्ये इस्लामिक शासन असताना, निजाम कट्टर असताना हैदराबादचे जज बनले 1921 मध्ये आणि आर्य समाजाचे प्रधान होते. एक वजनदार व्यक्तिमत्व. हैदराबादमध्ये अशी कुठलीही संघटना नव्हती, अशी हिंदू धर्माची कुठलीही संघटना नव्हती की ज्याच्यामध्ये न्यायमूर्ती केशवराव कोरटकर नाही. निजामाची मजबुरी होती की हिंदू लोकांच्या प्रथा परंपरा माहीत होण्यासाठी त्या जजच्या कमिटीमध्ये एक जज हिंदू नेमावा लागत होता. त्यांना अनेक वर्ष हिंदू नेमला नव्हता, पण न्यायमूर्ती केशवराव कोरटकरांचं वजनच नैतिक एवढ्या मोठ्या प्रमाणावर होतं आणि ते निर्भीडपणे न्यायदानाचं काम तर ते न्यायालयात बसून करायचे आणि निर्भीडपणे खुल्या पद्धतीनं हिंदू लोकांच्या मागण्यांसाठी विवेकवर्धिनी थिएटरमध्ये अनेक सभा व्हायच्या, त्याच्यामध्ये भाषणं द्यायचे. निजाम विजय साप्ताहिक सुरू करायला त्यांनी पैशांची मदत केली. इवन रँडचा खून करून जेव्हा चाफेकर बंधू हैदराबादमध्ये आले, टिळकांच्या सूचनेवरून चाफेकरांना आश्रय देणारे न्यायमूर्ती केशवराव कोरटकर आहेत. या घटनेचा इतिहासामध्ये कुठंच उल्लेख होत नाही डायरेक्ट. आणि त्यावेळेला केसरी मराठा ज्या पद्धतीनं ज्वाला तयार करायचं त्याचा परिणाम न्यायमूर्तींवर होता आणि त्याच्यातूनच एक निर्णय घेण्यात आला की हैदराबादमध्ये एक क्रांतिकारी वर्तमानपत्र चालू केलं पाहिजे आणि त्याचं नाव होतं वैदिक आदर्श. 1931ला हा निर्णय झाला. निजामानं बंदी होती, बाहेरचं तर येऊ शकत नव्हतं, पण त्या ठिकाणी वैदिक आदर्शची सुरुवात झाली. वैदिक आदर्श हे हैदराबादचं केसरी आणि मराठा होतं. त्याचे संपादक पंडित नरेंद्रजी होते आणि पंडित नरेंद्रजींचा प्रिय विषय होता कुराण में तजलिये वेद. कुराणावर वेदांचा प्रभाव काय. पंडित नरेंद्रजी आर्य समाजात कसे आले याचे एक रोचक उदाहरण सांगतो तुम्हाला. एकदा हैदराबादमध्ये असं झालं की शास्त्रार्थ महारथी पंडित रामचंद्र देहलवीजी आले होते सिद्दीकी दिनदारला एक्सपोज करण्यासाठी. आणि मी जसं म्हणलं की महाराजा किशन प्रसाद हिंदू प्रधानमंत्री भ्रमित झालेले होते आणि ते कधीही इस्लाममध्ये कन्वर्ट होणार होते. मग अशा वेळेला आर्य समाजाच्या लोकांनी असं केलं की बाबा हे जर मोठा माणूस कन्वर्ट झाला तर राज्यातले हजारो लोक कन्वर्ट होतील. मग शास्त्रार्थ महारथी पंडित रामचंद्र देहलवीजींना त्यांची भेट घडून दिली. 4 दिवस शास्त्रार्थ चालला. मुसलमान मुल्ला मौलवी म्हणायचे या खुदा तूने इल्म भी दी है तो किस काफिर को दी है. कुराणांच्या आयातांवर अद्भुत वर्चस्व. त्यांचे आज पण ट्रॅक्ट शेकडो आहेत. जरी आपल्या लोकांनी वाचले तरी त्यांना त्याच्यातून भरपूर प्रेरणा मिळेल. मग त्यांना असं हे केलं की त्यांनी महाराजा किशन प्रसाद यांनी हिंदू भाइयों से खिताब म्हणून एक लेख लिहिला. तो लेख आहे आणि त्या लेखामध्ये त्यांनी सांगितलं की मी हिंदू आहे आणि शुद्ध हिंदूच राहणार. म्हणजे हैदराबादच्या लोकातला भ्रम दूर झाला. आणि मी हे शास्त्रार्थ महारथींचं व्याख्यान ऐकायला नरेंद्रजी गेले होते. आर्य समाजाशी कुठलाच संपर्क नव्हता. जाऊन व्याख्यान ऐकले, 2, 3, 4 दिवस ऐकले आणि पूर्ण आर्य समाजी झाले डायरेक्ट. आणि त्यांनी लाहोरच्या उपदेशक विद्यालयातून उपदेशक बनवायचं ठरवलं. आजीवन ब्रह्मचारी राहिले आणि पूर्ण जीवन हैदराबादमध्ये हिंदू लोकांच्या याच्यासाठी खर्च केलं. एक घटना लाहोरला घडली. भगतसिंगांना फाशी दिल्यानंतर पहिलं वर्ष होतं. काँग्रेसची एक मीटिंग भरली आणि जमीनदार नावाचे एक उर्दू न्यूजपेपर होतं. त्याचे संपादक एक मौलाना होते. ते काँग्रेसच्या व्यासपीठावरून म्हटले भगतसिंग मादरे वतन का आशिक था.
पंडित नरेंद्रजी त्या व्यासपीठावरून भाषण केले उभा टाकून, भगतसिंग तो मातृभूमी का सपूत था. तुम्ही ही टेंडन्सी बघा, मादरे वतन का आशिक था, आम्ही त्याला सपूत म्हणतो, जननी आहे आमची बा. मग ही भावना घेऊन पंडित नरेंद्रजी हैदराबादमध्ये आले आणि त्यांचं पहिलं व्याख्यान झालं कुराण में तजलिये वेद. पंडितजींनी याच्यावर पुस्तक पण लिहिलं. वैदिक आदर्शमधून रहबरे दक्कन, सुबह दक्कन, सहिफाच्या सगळ्या मुस्लिम वर्तमानपत्रांना तोड उत्तर देण्याचं काम पंडित नरेंद्रजींनी केलं. आणि हे 3च वर्ष चाललं. निजामाने याला बॅन केलं, पण 3 वर्षात स्वदेशी, राष्ट्रभाषा, स्त्री जागृती, शिक्षण, शुद्धी ह्याचे जे आता उपलब्ध अंक आहेत, तुम्ही ते सगळ्या अंकांना आम्ही काढून तयार केले. माझ्या संशोधनापूर्वी पूर्वीच्या त्या रिसर्च व्ह्यूमध्ये मी पाहिलं की कोणीच वैदिक आदर्शचे अंक पाहिले नाही, कोणी रहबरे दक्कन, सुबह दक्कनला पाहिलेलं नाही. निजामाचा आरसा दाखवणारे हे न्यूजपेपर कटिंग्स आहेत. तर त्याच्यातला तुम्ही विचार केला तर 3 वर्षामध्ये हैदराबादमध्ये अभूतपूर्व जागृती. इवन हैदराबादमध्ये हुतात्मा भाई श्यामलाल आणि बन्सीलालजी ही जोडी जे मिळाली, त्या जोडींचं एवढं अभूतपूर्व कार्य आहे की माझ्या आजोबांनी 1924मध्ये आर्य समाज स्वीकारला. 1924मध्ये माझ्या घरी आर्य समाज आला. माझ्या आजोबांनी एक कविता केली त्यांच्यावर, श्यामलालजीवर. जनहित जीवन सर्व बिताया, नवजीवन धर्म बचाया, सेवक सच्चा मातृभूमि का, वह सपूत था भोला जी का, कष्ट धैर्य धर सहे हर्ष से, श्याम चल बसे कारागृह से, महातपस्वी बीदर जेल का, लाल था एक उदगीर का, लक्ष्य एक हो भीम श्याम सम, जीवन में सेवा का हरदम. तर हजारो नवतरुणांना लक्ष दिलं त्यांनी. शेकडो व्यायामशाळा काढल्या, वाचनालय काढल्या आणि ह्यात इतिहासच्या विरोधात तुम्ही लोकांना संघटित केलं. आज जे तुम्ही ओरडून ओरडून सांगतायत संघटित व्हा, संघटित व्हा, संघटित व्हा, तेच काम त्यावेळेला आर्य समाजानं केलं. आणि हे संघटित जे करायचं काम आहे ते बौद्धिक, व्यायामशाळा, वाचनालय, लोकांचं पूर्ण वैचारिक जागृतीच्या माध्यमातून केलं. आणि 1935 येता येता आता हे अत्याचार एवढे तीव्र झाले होते की त्याच्यातून हैदराबादमध्ये पहिलं बलिदान झालं. आणि ते बलिदान होतं हुतात्मा वेद प्रकाशचं बलिदान. आता बघा, मी जे तुम्हाला 5 बलिदान सांगणार आहे ते 5 बलिदानं 5 युवक असे आहेत ते 21 ते 25 वयोगटातले आहेत. विचार करा, आज जर कुणाला चाकू दाखवलं, तू इस्लाममध्ये ये नाही तर तुला मारून टाकतो, लोक ताबडतोब कबूल करतील. पण त्या 21 आणि 25 वर्षाच्या तरुणांना 150 लोकांनी, सशस्त्र लोकांनी घेरलेलं होतं. आणि त्यांच्याकडं ऑप्शन होतं, एक तर इस्लाम स्वीकारा नाहीतर मरा. तर 21 ते 25 वर्षाच्या ह्या तरुणांना मी जेव्हा बार रिपीट त्यांच्यावरचे केसेस वाचतो, न्यूजपेपरच्या कटिंग्स वाचतो, अक्षरशः मरणाचं भय लोकांच्या मनातून काढून टाकण्याचं काम या अभूतपूर्व जागृतीने केलेलं होतं. जेव्हा 150 लोक तुम्हाला घेराव घालतात, सशस्त्र आहेत आणि तुम्हाला एक ऑप्शन देतात, तू आज इस्लाम स्वीकार नाहीतर आम्ही तुला इथून जीवन जाऊ देणार नाही, त्यावेळेला तुम्ही प्राणांचं बलिदान करता. आणि त्या बलिदानाला आज लोक आठवण करत नाहीत. मी जसं तुम्हाला सांगितलं की 48ला पानसरेंचं बलिदान झालं तर त्याला या समाजवादी लोक पहिलं बलिदान म्हणतात. आणि 37ला हुतात्मा वेद प्रकाशचं बलिदान झालं. पण का बरं? धर्माला मानणारी लोक होते. वेद प्रकाश काय करायचे? हुतात्मा वेद प्रकाश घरोघरी जाऊन हिंदू धर्माची पुस्तकं लोकांना वाचून दाखवायची. त्या काळी शिक्षक एवढा समाज नव्हता. व्यायामशाळा चालवायची. आज मुलींना तुम्ही कराटे, काठी, लाठी काठी आजही आर्य समाज शिकवते. आर्य वीरदलच्या माध्यमातून वर्ष कॅम्प लागतात. आणि आता पालक अजून जागरूक झालेत की त्यांना मुलींना संरक्षणासाठी हे करायचं आहे म्हणून. तर त्यावेळेला हे करायचं. मग या युवकाचा काय अपराध होता? तो स्वधर्माची जागृतीच करत होता ना. जसं तुम्ही तुमच्या धर्माचं काम करता, हा युवक ह्याच्या धर्माचं काम करत होता. हा काही शासनाच्या विरुद्ध होता का? नाही. पण हे या इतिहादीच्या लोकांच्या डोळ्यात खटकलं. हा तर तरुणांना संघटित करतोय, त्यांना प्रबोधन करतोय, त्यांना त्यांच्या धर्माची पुस्तकं वाचून दाखवते. मग तबलीग कसं होणार? मग याला एक दिवशी घेराव टाकण्यात आला. एकटे होते, निशस्त्र माणसाला. एकट्या निशस्त्र माणसाला 150 लोकांनी घेरलं. जेव्हा हा खटला चालला, त्यांच्या वडिलाची साक्ष आणि आजूबाजूच्या शेजाऱ्यांनी हे जे बलिदान पाहिलं त्यांचे स्टेटमेंट ऑन रेकॉर्डला आहेत, ते आम्ही काढलेले आहेत. तर त्यावेळेला त्यांना ऑफर देण्यात आली की आम्ही तुला काय करू, तुझं सगळं हे करू. जर महाराष्ट्रात मला एक दुःख वाटतं, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांना धर्मवीर म्हणायचं का स्वराज्य रक्षक म्हणायचं, हा एक वाद झाला. आणि महाराष्ट्रीयन माणसांना लाज वाटली पाहिजे. ज्या शककर्त्या युगपुरुषानं धर्माच्या आधारावर राज्य स्थापन केलं, त्याच्या पुत्रानं धर्मासाठी बलिदान केलं. आज त्यांना काय ऑफर नव्हत्या. नाकारलं जात आहे. नाकार का बरं?
नाही तुम्ही हिंदुत्ववादी आहेत म्हणून त्यांना धर्मवीर म्हणता. अरे बाबा, त्यांना तर एवढ्या ऑफर्स होत्या की त्यांनी कुठल्याही क्षणी स्वीकारला असता तर काही त्यांना ते द्यायला तयार होते, पण त्यांनी स्वीकारलं का? छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानाच्या प्रत्येक गोष्टीवर, म्हणजे खरंच तुम्ही त्या घटनेवर जर बघाल तर धर्मवीरच आहेत ते, धर्मासाठी बलिदान. त्याच प्रकारे वेद प्रकाश हे धर्मवीर होते. त्यांना बी ऑफर आली, त्यांनी नाही म्हणलं तर त्यांच्यावर 17 वार करण्यात आले, मानेवरून रक्ताच्या पिचकाऱ्यावर उडाल्या आणि त्यांचं बलिदान झालं. आणि त्यांच्यानंतर जो खटला चालला तर अक्षरशः त्या हत्याऱ्यांचे जुलूस निघालेले आहेत हैदराबादमध्ये, इवन मारणाऱ्यांचे. तर तुम्ही विचार करू शकताल की म्हणजे त्यावेळेलाही त्यांनी बलिदान 21 ते 25 वर्षाच्या लोकांनी दिलं. त्यांच्या पुढे तर उभं आयुष्य होतं किंवा त्यांनी काही करू शकले असते. पण असंच सगळ्या त्या संस्थानामध्ये हे जे तुम्ही आता प्रातिनिधिक सांगितलं, मी प्रातिनिधिक सांगितलं, मोठ्या प्रमाणात सगळं तो नरसंहार सुरू होता. तुम्ही आता ते उल्लेख केला ते हुतात्मा वेद प्रकाश, नाही ते निजामाचे जे खासदार काय होते ते खाकसार होते, खाकसार होते, इतिहाद होते, प्लस ते रजाकार जे होते, रजाकार नंतर सत्याग्रहाच्या. आता ह्या सगळ्या मंडळींना त्याने निजामाने स्पेशलाइज्ड फोर्स म्हणतो आपण तसं तयार केलं होतं. म्हणजे त्यांना गणवेश होता, त्यांना काही हत्यारं गणवेश होता आणि त्यांची टेंडन्सी अशी होती की आम्ही शासक होतो आणि आम्ही काय करणार, आम्ही जे करू ते करू. आणि त्यांना एकच मोटिव्ह होता, तबलीग, कन्व्हर्जन. मग कन्व्हर्जनसाठी ते काही करायला तयार. बरोबर. हा सगळा एक आता आपण बराच इतिहास तुम्ही या सगळ्या माध्यमातून मांडलाय. मला असं वाटतं की ह्याचा जो शेवटचा टप्पा आहे, जिथे स्वतंत्र भारताची जी काही सशस्त्र सेना आहे, जिथे त्यानंतर सत्याग्रहाचा टप्पा आहे, जसं मी तुम्हाला सांगितलं, तो सत्याग्रहाचा टप्पा आहे. पण मुळात तिथल्या जनतेने जे हाल भोगलेत ना, आता तुम्ही काही ठराविक हेच हाल म्हणजे बघा ना, 85% हिंदू लोक आहेत. राज्याचं उत्पन्न 85% लोकांपासून येतं आणि हा पैसा त्यावेळेला पॅलेस्टीनला पाठवतो. त्या काळात सुद्धा दिल्लीच्या हसन निजामीला पाठवतोय. अनेक इस्लामिक हिंदू लोकांचा पैसा बाहेर देतोय, कन्व्हर्जनमध्ये वापरतोय. ह्या लोकांना त्यानं सहन केलेलं आहे लोकांनी.